माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे. मला ते दाखवायचं नाही आहे, तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज. मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर. हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. हनी आहे ना ट्रॅप आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेलवर मंत्री आणि राज्यातील उच्चाधिकाऱ्यांची रांग लागते, जिथं रंगरूपाने सुंदर अप्सरा त्यांची वाट पाहत असतात. या हॉटेलची अलिशान रूम फक्त याच कामासाठी बुक असते आणि या रूम मध्ये जे काही होतं ते हॉटेलचा मालक सगळ्या अँगलने पाहत असतो. ही स्टोरी आहे महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या कारनाम्यांची. असे कारनामे जे आता थेट विधानसभेच्या पटलावरती आलेत. एका पेनड्राईव्ह बॉम्बने खळबळ माजवली. हा हॉटेल मालक नक्की कोण आहे? राज्यातील मंत्री आणि उच्चाधिकाऱ्यांच्या सोबत त्याचे इतके जवळचे संबंध आहेत. हे मंत्री कोण आहेत जे राज्यातील जनतेच्या पैशावरती मजा भोगतायत? आणि आता यावर कारवाई होणार आहे की हे प्रकरण फक्त चिंगम सारखं चघळून केराच्या टोपलीत फेकलं जाणार? हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचा आजचा प्रयत्न करते. नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माइक. मध्यंतरी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला. एक मंत्री त्याच्या रूममध्ये बसलाय, त्याच्या हातामध्ये सिगारेट आहे, तो काहीतरी खातोय. इतकंच नाही, त्याच्या बाजूला पैशांच्या बॅगा सुद्धा आहेत. तो व्हिडिओ व्हायरल होतो न होतो त्याच्या आधी आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अजून एक नेता, अजून एक मंत्री आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये जातो. लुंगी नेसले त्याने, अंगावरती बनियान आहे. पहिला सुद्धा बनियानवालाच होता आणि हा पण बनियानवालाच आहे. अंगावरती बनियान आहे. जातो कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याच्या सटासट 4 कानसलीत लगावतो. हे राजकारणाचे विषय पेटतात न पेटतात त्यामध्ये आणखीन एक विधानसभेतच प्रश्न पेटतो, तो म्हणजे हनी ट्रॅपचा. काय आहे हे हनी ट्रॅप? जरा एकदा जाणून घेऊया. हनी ट्रॅप हे आकर्षणाचं एक मायावी पण अत्यंत क्रूर जाळं आहे, जिथे व्यक्ती दिसायला सुंदरच असावी असं काही नाही. हा कोणालाही, अगदी मोठ्या मंत्र्यांना किंवा उच्च अधिकाऱ्यांनाही फसवलं जातं. हे शिकारी सोशल मीडिया किंवा प्रत्यक्ष भेटीतून तुमच्या आयुष्यात येतात. गोड बोलून आणि खोट्या प्रेमाचं नाटक करून तुमचा विश्वास जिंकतात. एकदा का तुम्ही या मायावी बंधनात गुरफटलात की ते तुमच्या खाजगी क्षणांचे गुप्तपणे व्हिडिओ किंवा फोटो काढतात. मग ते हेच पुरावे वापरून तुम्हाला ब्लॅकमेल करायला सुरुवात होते. पैशांसाठी, गोपनीय सरकारी माहितीसाठी किंवा राजकीय निर्णय बदलण्यासाठी या भयानक सापळ्यातून बाहेर पडणं कठीण होतं. कारण यामुळे केवळ तुमची बदनामी नाही, आर्थिक नुकसान किंवा मानसिक त्रास होत नाही, तर जर एखाद्या मंत्र्यासारख्या महत्त्वाचा व्यक्ती यात अडकला तर देशाची किंवा राज्याची सुरक्षितता मात्र धोक्यात येते. सर्वात आधी विधान भवनात घडलेल्या या घटनेचा आपण एक छोटासा सविस्तर आढावा घेऊया. नेमका हा प्रकार उघडकीस कुठून आला हे पाहणं जरा महत्त्वाचं आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय कागद कुठल्या गुप्तचर म्हणजे काही लोकांना मिळतात आहे, अशा पद्धतीचं एक हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. अशा पद्धतीची एक चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे अध्यक्ष महाराज. तर माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे. मला ते दाखवायचं नाही आहे, तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज. मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर. पण अध्यक्ष महाराज, एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये या ट्रॅपचा विषय पुन्हा चर्चेत आला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी एक पेनड्राईव्ह काढला आणि सांगितलं की या पेनड्राईव्ह मध्ये हनी ट्रॅप हे प्रकरण जे सध्या गाजते, जे चर्चेत आहे, त्याचे पुरावे आहेत. यामध्ये काय आहे हे मी दाखवणार नाही. जर अध्यक्षांनी सांगितलं तर दाखवेन. हे आपण विधानसभा अध्यक्षांना देत आहोत. पण सरकार काय करते, पोलीस काय करतात, गृह खातं काय करतं, तक्रारी आलेल्या आहेत त्या परस्पर मागे घेतल्या जातात. हे प्रकरण मिटवायचा प्रयत्न चाललेला आहे. हनी ट्रॅपमध्ये जवळपास 72 पेक्षा अधिक अधिकारी, आजी माजी मंत्री आणि काही ठेकेदार, त्याचबरोबर काही महिला असे वेगवेगळे लोक अडकलेले दिसतात. त्यांना कोण वाचवतं? पोलीस तपास करतायत की नाही? हे हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय प्रकार आहे असा प्रश्न विचारण्यात आला. हा सगळा प्रकार मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुद्धा या विषयाचं गांभीर्य समजून आलं.
सरकारला त्यांनी आदेश दिले की विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत तुम्ही यावरती एक निवेदन तयार करून द्यावं। या हनी ट्रॅप प्रकरणाचे धागेदोरे सगळे नेमके कशापासून आहे हे जाणून घेणं पहिला महत्त्वाचं आहे। खरं तर पटोलेंनी मुद्दा मांडला, पण मुळात हे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया। नाशिकमधील एका पोलीस अधिकाऱ्याने ठाण्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दिली होती। या तक्रारीनुसार त्याने अधिकाऱ्याचे ठाण्यातील एका ब्युटिशियन महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि याच दरम्यान नाशिकमधील एका मोठ्या 5 स्टार हॉटेलच्या मालकाने त्या पोलीस अधिकाऱ्याला संपर्क साधला। म्हणजे त्याने काय केलं की पोलीस कंप्लेंट केली की प्रेम संबंध होते आणि त्यातून फसवाफसवी झाली असं काहीतरी असावं। तेवढ्यात नाशिकमधल्या एका 5 स्टार हॉटेलच्या मालकाने त्याच्याशी संपर्क साधला त्या पोलीस अधिकाऱ्याशी। मालकाने त्याला सांगितलं, तुम्ही त्या महिलेच्या जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये होता, जेव्हा माझ्या हॉटेलमध्ये तुम्ही जेव्हा आला होता आणि त्यावेळा जे काही घडले त्याचे व्हिडिओ त्या महिलेकडे आहेत। पुढे त्याने थेट धमकी दिली की हे व्हिडिओ सार्वजनिक न करण्यासाठी तुम्ही म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्याने त्या हॉटेल मालकाला आणि त्या महिलेला जवळपास 10 कोटी रुपये द्यावे लागतील, आम्हाला 10 कोटी रुपये द्या। तो त्या मागणीला इतका घाबरला, त्या अधिकाऱ्याला लगेच कळून चुकलं की हॉटेल मालक आणि त्या महिलेमध्ये काहीतरी संबंध आहेत, म्हणजे ते दोघे मिळून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत आहेत याची कल्पना आली त्याला। त्याने घाबरला इतका की त्याने सरळ पोलिसांत तक्रार दाखल केली। आता ही वेळ एका पोलीस अधिकाऱ्यावरच येते की आपण हनी ट्रॅपमध्ये अडकलोय आणि माझी तक्रार दाखल करून घ्या असं म्हणायची वेळ पोलीस अधिकाऱ्यावरती येते। म्हणजे सामान्य माणसांनी करावं तरी काय। इतकंच नाही, त्या पोलीस अधिकाऱ्याला या घटनेच्या दरम्यान हार्ट अटॅक सुद्धा आलं असं देखील म्हटलं जातं। मग तपास चालू झाला आणि या तपासामधून काही गोष्टी समोर आल्या। हा हॉटेल मालक जो सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या सतत संपर्कात असतो, त्याचे अनेक बड्या राजकारण्यांशी फार जवळचे संबंध आहेत। मग साहजिकच आहे तो कुठल्या पोलिसांना सहज ताब्यात येऊ शकेल, कुठल्याच पोलिसांच्या तो सहज ताब्यात येऊ शकणार नाही, कारण तो ऑलरेडी खूप साऱ्या मोठ्या राजकारण्यांच्या संबंधात असल्याचा प्रकार उघडकीस आला। हा प्रकार फक्त नाशिकमधलाच नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पंचतारांकित हॉटेल म्हणजे 5 स्टार हॉटेलमधून सुद्धा असा प्रकार उघडकीस आला, ज्यातून पुढे महाराष्ट्रातील बाकीच्या हनी ट्रॅप प्रकरणांची मुळे उघडकीस आली। हा सगळा प्रकार जेव्हा नाना पटोलेंनी विधानसभेत मांडला त्यावेळेला त्यांनी हे सुद्धा उल्लेख केला होता की त्या हॉटेलमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या त्या हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपयांचे कॅमेरे त्या हॉटेलमध्ये लावण्यात आले होते। मला असं वाटतं की बिग बॉसच्या घरानंतर बिग बॉसच्या घराचं रेकॉर्ड जर कुणी तोडलं असेल तर त्या पंचतारांकित हॉटेलने तोडलं। म्हणजे साधा आपण उठतो केव्हा, आपण बसतो केव्हा, या एका क्षणाचे सुद्धा 100 अँगलने आपण दाखवू शकतो। त्याचा रेकॉर्ड या अक्षरशः हॉटेलने मोडून काढला। मग विचार करावा लागेल कुठला मंत्री यावरती ॲक्शन घेईल बरं, कारण तो ऑलरेडी 100 कॅमेऱ्यांच्या मध्ये कैद झालेला आहे। गप्पच राहणार ना। मग पैसा मागितला तर तो सगळा पैसा द्यावा लागणार। पैसा कुणाचा? पैसा त्याचा नाही, पैसा तर कुणाचा, तर जनतेचा। जनतेतील गरीब लोकांनी त्याच्या हातात दिलेला पैसा तो पैसा आहे। त्याच्या हातात ठेवलेला तो पैसा म्हणजे आपल्या काही योजना असू देत किंवा त्यांचं काही काम असू देत, या सगळ्या कामांसाठी लागणारा तो पैसा आहे। मग असे पैसे देऊन ही सगळी प्रकरणं मिटवली जातात। पण या सगळ्या प्रकरणांच्या वरती जेव्हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणतात की आतापर्यंत आजी माजी कुठलाच मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेला नाही आणि हनी ट्रॅप नावाचा कुठला प्रकारच अस्तित्वात नाही, बघा तर आपले लाडके मुख्यमंत्री काय म्हणतात। एक गोष्ट कालपासून या सभागृहात होते ती म्हणजे हनी ट्रॅप। कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। ना हनी आहे ना ट्रॅप आहे। नाना भाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे, पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले। इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे। हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही। आणि हनी ट्रॅपच्या संदर्भात, हनी ट्रॅप नाहीच पण अशा संदर्भातली एक तक्रार या ठिकाणी आली होती। नाशिकच्या संदर्भात एका महिलेने तक्रार केली
आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती. आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पॉलिटिसाइज करायचं नाही, पण आपण सातत्याने व्यक्तीचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करताय. ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे, काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे. हा नाही, पहिले त्याच्यावर इलेक्शन लढले आहे. इलेक्शन आहे बा. नाही हे पंजाब पण नाना भाऊ, मी जाऊ द्या. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृह सोडून जाणे, सभागृहाचा सभात्याग करणे, नीट पुरावे आणायचे, जोरदार मांडायचे. सत्तारूढ पक्षाला बोलती बंद करून टाकायची सत्तारूढ पक्षाची. या प्रकरणाची सगळी मुख्य मुळे छत्रपती संभाजीनगर येथील एका आलिशान हॉटेलशी संबंधित आहेत असं म्हटलं जाते. राज्याचे काही मंत्री आणि उच्च पदांच्या वरचे अधिकारी या हॉटेलमध्ये वारंवार येत असतात. त्यांच्या भेटीसाठी हॉटेलमधील एक खास आलिशान खोली राखून ठेवली असते असे देखील सांगितलं जातं. या खोलीत रंगरूपाने सुंदर महिला, ज्यांना अप्सरा असं संबोधलं जातंय, या पाहुण्यांची वाट पाहत असतात. धक्कादायक बाब म्हणजे या खोलीत जे काही घडत असते ते सर्व हॉटेलचा मालक विविध कॅमेऱ्यांच्या मधून बारकाईने पाहत असतो आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो. हे रेकॉर्डिंग नंतर ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जातात असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे. ही कथा महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या कारनाम्यांची आहे असं सुद्धा सांगितलं जातं. या हॉटेलमध्ये फक्त मंत्री गेलेले नाहीत, तर राज्यातील काही उच्चस्थ पदावरती काम करणारे अधिकारी सुद्धा आहेत, ज्या अधिकाऱ्यांची आपण नावही जाणून घेणार आहोत. पण हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर असं वाटतं की महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय. एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या मंत्र्याला जर भेटायचं असेल, मंत्रालयात जाऊन 10-10 दिवस त्याची वाट बघावी लागते, पण मंत्री भेटत नाहीत. मग या महिलांना कसे भेटतात. पण याच्यामध्ये चौकशीनंतर समोर येईल की पीडित कोण आहे आणि अपराधी कोण आहे. पण सध्याच्या घडीला मात्र मला दोन्हीही चुकीचे वाटतात, दोन्ही बाजू चुकीच्या आहेत. कारण कुणी पैशाच्या बदल्यात शरीर दिलं, तर कुणी शरीराच्या बदल्यात पैसा दिला. पण हा पैसा, जो पैसा उधळला जातोय, तो महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा आहे, तो गरीब माणसाचा पैसा आहे. गरीब माणसाने घामाने कमवलेला पैसा आहे, गरिबाच्या कष्टाच्या कमाईतला पैसा आहे, जो शेतकऱ्याच्या विकासासाठी लागणं गरजेचा होता. त्याच्यावरती अधिकारी, मंत्री मजा करतायत. आणि मग पुढे रेटला जातो हा मुद्दा की हनी ट्रॅप आहे. यामध्ये हनी ट्रॅप मध्ये मंत्री अडकले, अधिकारी अडकले आणि अधिकारी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट देतात की आम्ही हनी ट्रॅप मध्ये अडकलेलो आहोत. खरं तर अशा मंत्र्यांची नावं वगैरे रिव्हील होणं फार महत्त्वाचं आहे, अशा अधिकाऱ्यांची नावं रिव्हील होणं फार महत्त्वाचं आहे. यावरती सरकार आता काय ऍक्शन घेतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलेलंच आहे की असे काही प्रकारच घडलेले नाहीत. मुळात हनी ट्रॅप नावाचा कुठला प्रकार सुद्धा अस्तित्वात नाही. हे जर सरकारचंच म्हणणं आहे तर मग विचार करावा लागेल, हे प्रकार नेमके थांबणार आहेत का. अधिकाऱ्यांच्या बाबतीत झाले, मंत्र्यांच्या बाबतीत झाले, मग सामान्य माणसांच्या बाबतीत झाले तर काय करायचं. हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा पब्लिक माईक. पब्लिक माईकच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आठवणीने पब्लिक माईक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.